फैना खूप उत्साहात निघाली, पण तिच्याकडे आनंद शेअर करायला कुणी नव्हतं. रस्त्यात तिला विवेकसारखा दिसणारा मुलगा भेटला, पण हा किस्सा सांगितला तरी कुणी मानण्याची शक्यता नव्हती. विवेक गायकवाड आपले शूटिंगचे काम पूर्ण करून गायकवाड कुटुंबाकडे परतला. जावंसं वाटत नव्हतं, पण दादासाहेबांनी कुटुंबासोबत जेवायला बोलवलं होतं, म्हणून त्याला परतावं लागलं. अरे, आपल्या घरचा मोठा स्टार परत आलाय, विकासची बायको हसत म्हणाली. दादासाहेबांचा चेहरा तसाच कठोर. दररोज बाहेर फिरतोस, कोणत्या प्रतिमेत दिसतोस तुला माहीत आहे का? विवेकने मान खाली घातली. आजोबा, काळजी करू नका. कुणालाच माहिती नाही की मी गायकवाड घराण्यातला आहे. अगदी भोळा आहेस तू. ना विवेक ठेवलं म्हणून काही लपेल असं तुला वाटतं? मी तेवढ्यात आजी बाहेर आल्या. रुद्र म्हणाला, तो आज जेवायला येणार नाही. विवेक दचकलाच. का? दादांच्या तब्येतीचा त्रास अजूनही संपला नाही का? आजी म्हणाल्या, नाही, मी डॉक्टरांनाच विचारते. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये फोन लावला. डॉक्टर, आज रुद्रचं चेकअप होतं म्हणे. त्याच्या तब्येतीत काही प्रॉब्लेम नाही ना? डॉक्टर शांतपणे बोलले, पायामध्ये काही नाही. उपचार वेळेवर झाले म्हणून नेक्रोसिस झालं नाही. जखम भरताच तो ठीक होईल. पण श्री रुद्र यांचा निद्रानाश आणि झोपेत चालण्याचा त्रास खूप वाढलाय. आजी चकित झाल्या. काय? रुद्रला निद्रानाश आणि झोपेत चालण्याचा त्रास? डॉक्टरांना समजलं नाही की हे कुटुंबाला माहीतच नव्हतं. दरम्यान जेवणाची मेज सजली आणि आजी रडतच टेबलाजवळ आल्या. तुम्हाला माहीत होतं का रुद्र झोपेत चालतो? दादासाहेब चकित झाले. 3दा सांगितल्यावर त्यांनाही धक्का बसला. या मुलानं आम्हाला काही सांगितलं नाही. दादासाहेब म्हणाले, मी त्याच्याशी बोलून येतो. विवेकलाही धक्का बसला. तो अचानक उठला. दादासाहेबांनी विचारलं, काय झालं? तो अडखळला. काही नाही, माझ्या कंपनीत काही काम आहे, मी निघतो. अभिनेता झालास म्हणजे फक्त कामच काम, दादासाहेबांनी चिडून म्हटलं. विवेक त्या ठिकाणी परतला जिथे आज घटना झाली होती. तो पूर्ण झाकून गेला होता, पण ती व्यक्ती आता कुठेच दिसत नव्हती. तो बसला आणि चेहरा हातात धरला. त्याला आठवलं, ज्या कामगार मुलीचा हात त्याने पकडला त्या हाताला एक विलक्षण सुगंध होता. तोच सुगंध निद्रानाशवर वापरला जातो. तो सुगंध त्याने आधीही कोणाकडे अनुभवलाय. काव्या रुद्रची पत्नी. रुद्रला निद्रानाश म्हणजे? तो दचकलाच. ती आज दिसलेली सफाई कामगार ती काव्याच होती का? नंतर त्याला आठवलं, त्यांनी तेव्हा निळे क्लीनरचे कपडे घातले होते. इकडे दादासाहेब थेट रुद्रकडे गेले. तुला झोपेत चालण्याचा त्रास आहे आणि तू आम्हाला सांगितलंच नाहीस. रुद्र शांतपणे म्हणाला, तो काही मोठा मुद्दा नाही. कसा नाही? तुझ्या वडिलांना हा त्रास होता म्हणून त्यांना सगळं सोडावं लागलं. रुद्र शांतच. ते जिंकू शकले नाहीत म्हणून मीही नाही जिंकणार असं नाही. दादासाहेब कठोर झाले. हा आजार वाढला तर? झोपेत गोपनीय कागदपत्र कुणाला दाखवली तर? कंपनी धोक्यात येईल. बरा झाला नाहीस तर कंपनीतून बाजूला व्हावं लागेल. रुद्र म्हणाला, मी उपचार सुरू केले आहेत.
आणि ते काम करत आहेत. तुझ्या वडिलांवरही हजारो उपचार झाले, पण काही फरक नाही पडला. मला एक डॉक्टर मिळाला आहे जो हा आजार बरा करू शकतो. पहिल्याच उपचारानंतर फरक जाणवतोय. दादासाहेब चकित झाले. मग म्हणाले, कितीही खर्च आला तरी तुला बरं करायलाच हवा. दादासाहेब गेले. रुद्रने लगेच माधवला फोन केला. लीलाशी संपर्क कर, मी तिला भेटणार आहे. विवेकने पहारेकऱ्यांना सांगितले. त्या परिसरातले सफाई कर्मचाऱ्यांचे सर्व युनिफॉर्म आण. शेवटी एक युनिफॉर्म जुळला. विवेकने लोगो पाहिला, दिवान ग्रुप. त्याच्या डोळ्यात चमक आली. या कंपनीचे कपडे माझ्या करारात त्यांच्यासोबत एक प्रोजेक्ट घेतला होता. एजंट घाबरला. तुम्ही यावेळी पुन्हा क्लिनर्सकडे काच लक्ष देत आहात? विवेक म्हणाला, दिवान ग्रुपला भेट देण्याचं एक कार्यक्रम ठरवू. कर्मचाऱ्यांसाठी भेट वगैरे. एजंट हतबल झाला. असं अचानक कसं करता येईल? पण त्याला आठवलं, या मुलाचा विवेक खूप मोठा होता, म्हणून दिवानने एकच अट ठेवून लगेच मान्य केलं. दिवान ग्रुपला पत्र मिळालं. विवेक गायकवाड कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी कंपनीत येणार होता. रुद्रला उपचार हवेत आणि लीलाची लपलेली खुशी. रुद्रने स्वतःहून लीलाला बोलावलं. हे ऐकताच लीलाच्या हृदयात जणू फटाके उडाले. क्षणातच ती गायकवाड घरामध्ये पोहोचली. आत आली तर रुद्र सोफ्यावर टेकून शांतपणे तिला बघत होता. लीला लगेच हसून म्हणाली, सर, मला बोलावलं, काय काम आहे? रुद्र शांतपणे म्हणाला, जर मला उपचाराची प्रक्रिया जलद करायची असेल तर काही उपाय आहे का? लीला थिजली. तिचा अभ्यास अजून पूर्ण झाला नव्हता. ती मनात घाबरली. आता काय सांगू? ती ओठ चावून म्हणाली, उपचार म्हणजे वेळ लागतो. ॲक्युपंक्चरला वेळ द्यावा लागतो. जर तुम्हाला तातडीने आराम हवा असेल तर औषधाचा डोस वाढवावा लागेल. पण त्यात जास्त सेडेटिव्ह असतं. शरीरावर परिणाम होतो. रुद्र गंभीर आवाजात म्हणाला, लवकरात लवकर बरा होण्याची सर्वात जलद वेळ किती हे निश्चित सांगता येत नाही, पण मी हमी देते की माझ्या उपचार दरम्यान तुम्हाला झोपेत चालण्याचा त्रास होणार नाही. रुद्र काही क्षण विचारात पडला आणि मग म्हणाला, ठीक आहे माधव, डॉक्टर लीला यांना आणखी 10 लाख दे. आणि लीला, तुम्ही इथल्या फॅमिली डॉक्टरच्या खोलीत राहायला या. लीलाचे डोळे विस्फारले. म्हणजे मी इथे राहू शकते? स्वप्नासारख्या आनंदात ती ताबडतोब राहायला आली. लीलाचे गुप्त प्रयत्न चालू झाले. रात्री शाळेत जाऊन तिने आपल्या गुरुजींकडून औषध, उपचार आणि संशोधन तपशिलाने शिकले. गुरुजी म्हणाले, हा आजार वेळ खेळणारा आहे. तो झोपेत चालणे टाळण्यासाठी औषध देता येतील, पण त्या सेडेटिव्ह आहे. जास्त दिवस देऊ नये. लीलाने डोके हलवले. तिच्या मनात एकच विचार, रुद्रला त्रास होऊ द्यायचा नाही. त्याला झोपेत चालायला नको. ती हे औषध काही दिवस देईल आणि मग हळूहळू कमी करेल. त्या रात्री तिने औषध पुन्हा बनवून दिलं. रुद्र शांत झोपला. बाहेर येतात माधवने घाईत विचारलं, सर कसं वाटतंय? रुद्रने डोळे निमुळते करून उत्तर दिलं, असं दिसते ती खरंच मला बरा करू शकते. माधवने मोठा श्वास सोडला. त्याच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत होता. दिवान ग्रुपमध्ये संपूर्ण ऑफिस उत्साहात होतं, कारण विवेक येणार होता. काव्या सफाई करून नुकतीच कॅन्टीनमध्ये आली होती. फेना मेकअपही करून आली. काव्या हसून विचारते, काय झालं, एवढा मेकअप? फेना स्वप्नाळू आवाजात, अगं विवेक येतोय आज, कदाचित मला आवडेल. काव्या हसते,
अगं, आपण सगळे मास्क घातले होते त्या दिवशी, तो कसा ओळखणार? दुपार होताच विवेक ऑफिसमध्ये आला. लोकांनी जणू तुफान सुरू केलं. सगळे त्याच्याकडे धावत होते. विवेक, इकडे बघ, माझा नवरा तूच होणार, फेना थक्का खाऊन म्हणाली. हे नेहमी प्रोफेशनल राहणारे लोक आज तर पूर्ण वेगळे झाले. पण गर्दीत काव्य आणि फेना पुढे उभ्या राहिल्याच दिसल्या. तेवढ्यात काही ऑफिस गर्ल उपहास करू लागल्या. काय, सफाई कामगारही आता सेलिब्रिटी फॉलो करतात? जा ना, झाडू घेऊन तुमचं काम करा. फेनाचा चेहरा उतरतो. ती रागात म्हणाली, आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही आवडतात लोक. ती मुलगी हसत म्हणाली, तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं की कोण म्हणेल तू 20 वर्षाची आहेस, 30-40ची दिसतेस. फेनाच्या डोळ्यात पाणी जमलं. काव्य तिचा हात पकडते. चल, त्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नकोस. विवेक चांगला आहे, तो आपल्याला पाहिलं तर तो नक्की थांबेल. दोघे बाहेर येतात. विवेकला शोधतीये ती एकच मुलगी. आत गर्दीतून पाहत विवेक बोलला, हे सगळे कर्मचारी आहेत. हो सर, मॅनेजर म्हणतो. आज कुणी सुट्टी घेतली नाही? विवेक शांतपणे विचारतो. क्लिनिंग स्टाफ कुठे आहे? त्या प्रश्नाने मॅनेजर गोंधळला. कारण विवेक ज्याला पाहू इच्छित होता ती तर आताच पावसासारख्या अपमानातून बाहेर गेली होती. काव्या